मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय। एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती अजय आशर यांना मित्र संस्थेच्या नियामक मंडळावरून हटवण्यात आले। केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्य सरकारसाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मित्र या संस्थेत बांधकाम व्यावसायिक अजय आशर आणि राजेश क्षीरसागर यांचा उपाध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आला होता। या संस्थेत आता राजेश क्षीरसागर यांना कायम ठेवून दिलीप वळसे पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांचाही उपाध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आलाय। मित्र या संस्थेतून अजय आशर यांना दूर करण्याच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार या दोघांनी काय प्रतिक्रिया दिली आपण त्याही पाहूयात। अजय आशर आणि त्याचे राजकीय आखा ही ईडीची फिट केस आहे, पण ईडी यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? गृह मंत्रालयानं अजय आशरला विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे। एकदा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, पण माझ्या माहितीप्रमाणे की पैशाच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप ही भूमिका असते। कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने दाखवून देत आहेत की बॉस कोण आहे। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्यक्षपणे राजकीय दृष्टिकोनातून नाही तर त्यांच्या इमेजला डॅमेज होईल असं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे भाजप कधी मित्रपक्ष शहाणा नसतो, ते दुसऱ्या मित्रपक्षाला संपवतच जातो। शिंदे साहेबांची सुरुवात आता त्या ठिकाणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। काही लोकांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही तिथं जर बसवत असाल तर त्याच्यातून राज्याचं भलं होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।